नमस्कार. चंद्रकांत सर अवनीला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण अवनी मात्र त्यांच्यासोबत जाण्यासाठी नकार देते. त्यावेळेला सिनियर इन्स्पेक्टर चंद्रकांत सरांना बोलते, हे बघा, तुम्ही तुमच्या मुलीवरती दादागिरी करूच शकत नाही, त्यामुळे तुम्ही असा विचारच मनात आणू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मुलीच्या विरोधात जाऊ शकत नाही. तेव्हा मात्र चंद्रकांत सर बोलतात, अहो काय बोलताय तुम्ही, ती माझी मुलगी आहे आणि काहीही झालं तरी तिला मी नेणारच. तेव्हा अवनी बोलते, मला तुमच्या सोबत यायचं नाही. माझ्या मनाविरुद्ध तुम्ही त्या मुलाशी माझं लग्न लावून देताय. बाबा प्लीज समजून घ्या. तुम्ही जर का माझं लग्न त्याच्याशी लावणारच नसाल तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, पण आता मात्र मला तो विश्वास सुद्धा राहिला नाही. बाबा प्लीज तुम्ही जा. त्यावेळेला मात्र चंद्रकांत सर तिथून तावातावाने बाहेर पडलेले असतात. इकडे विवान महेशला म्हणत असतो, काय चाललंय तुझ्या बाबांचं? ती अवनी बघ त्यांच्या डोक्यावर बसलीये, त्यांचंच ती ऐकतेय, कळतंय का तुला? तेव्हा मात्र महेश बोलतो, विवान तू शांत हो. या सगळ्या परिस्थितीला खरं तर तू जबाबदार आहेस. तूच जर का नीट समजून वागला असतास ना तर ही वेळ आमच्यावरती आली नसती. तेव्हा मात्र विवान बोलतोय, गप्प बस. अरे मुलीवरती संस्कारच केले नाही तुझ्या वडिलांनी, म्हणून तर ही वेळ तुमच्यावरती आली. तेव्हा महेश बोलतो, विवान शांत हो, आणि माझ्या आई वडिलांचे संस्कार काढायची गरजच नाही. तू तुझं तोंड बंद ठेवलंस तर बरं होईल. तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला चंद्रकांत सर तिथे येतात आणि बोलतात, बस झालं आता. काही झालं तरी सुद्धा मला हा विषय वाढवायचा नाहीये. त्याच वेळेला लगेच विवान बोलतो, काय चाललंय तुमचं? तुम्ही तुमच्या मुलीला समजावू शकत नाही का? अहो तुम्ही तुमच्या मुलीला समजावायचं होतं ना. जरा सुद्धा तुमच्या मुलीला तुम्हाला समजावता येत नाही. त्यावेळेला मात्र मोठ्यानी विवान बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी त्या अवनीचं लग्न माझ्याशीच झालं पाहिजे. तेव्हा चंद्रकांत सर बोलतात, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. त्या अवनीचं लग्न तुमच्याशी होणार म्हणजे होणारच. तुम्ही माझ्यावरती फक्त विश्वास ठेवा. फक्त आता त्या अवनीला तिथून बाहेर कसं काढायचं याचा विचार मी करतोय. तर इकडे सिनियर इन्स्पेक्टर अवनीला बोलते, हे बघा अवनी, तुम्हाला जर का तुमच्या वडिलांसोबत जायचं नसेल तर तुमच्याकडे आता फक्त एकच पर्याय आहे, आणि तो पर्याय म्हणजे तुम्हाला या राजाशी लग्न करावं लागेल, कारण दुसरा कोणताच पर्याय तुमच्याजवळ नाही. तेव्हा मात्र अवनी बोलते, काय राजाशी लग्न? अहो तुम्ही काय बोलताय? मला लग्न करायचंच नाही. मी माझ्या स्वप्नांसाठी पळून आलीये. मला खूप शिकायचं आहे. तेव्हा मात्र त्या सिनियर इन्स्पेक्टर बोलतात, हे बघा मी तुम्हाला सांगतोय तेवढं करा, नाहीतर तुम्हाला तुमचे वडील घेऊन जातील. जर का तुम्ही राजाशी लग्न केलं तर ही वेळच तुमच्यावरती येणार नाही. तेव्हा मात्र अवनीला काय बोलावं तेच कळत नाही. त्यावेळेला राजा अवनीला बोलतो, अवनी मॅडम तुम्ही समजून घ्या. मला कळतंय तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाहीये. तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी पळून आलात, मला मान्य आहे. पण अवनी मॅडम मी तुम्हाला एक सांगू का, आता जास्त विचार कोणत्या गोष्टीचा केला पाहिजे तर तुमच्या स्वप्नांचा. मग तुम्ही तुमच्या स्वप्नांचा विचार करा ना. तुम्ही हवं तर माझ्याशी खोटं लग्न करा. तेव्हा मात्र अवनी बोलते, तुला कळतं लग्न कधी खोटं करत नसतात. अरे तुला कळतं का, त्या वचनांना सुद्धा अर्थ असतो. तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार, त्या मंगळसूत्राला काहीतरी अर्थ आहे ना. तेव्हा मात्र राजा बोलतो, अवनी मॅडम तुम्ही जर का एवढा विचार करत बसलात ना तर कदाचित तुमचे वडील तुम्हाला इथून घेऊन जातील. मग तर आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा मात्र अवनी खूपच विचार करत असते. त्याच वेळेला त्या सिनियर इन्स्पेक्टर बोलतात, अवनी मॅडम नको त्या गोष्टींचा विचारच करू नका. मी सांगतेय ना तुम्हाला, अहो मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला विचार करायची गरजच नाही. मी फक्त सांगते तेवढं करा. तुम्ही लवकरात लवकर फक्त आणि फक्त या राजाशी लग्न करण्यासाठी होकार द्या. तेव्हा अवनी स्वतःशीच बोलत असते, काय करू मी, मलाच कळत नाही. मी माझ्या स्वप्नांसाठी माझं घर सोडून आलीये, माझ्या बाबांची इज्जत अशी चव्हाट्यावरती आणलीये. मला काय करावं तेच कळत नाहीये. पण एक गोष्ट मात्र मला करावीच लागणार. मी जर का बाबांकडे परत गेले तर बाबा माझं लग्न त्या विवांशी लावून देणार, आणि काही झालं तरी माझं लग्न त्या विवांशी होता कामा नये.
आणि त्यासाठी मला या राजाशी लग्न करावं लागलं तरी सुद्धा चालेल. मला मान्य आहे राजा एक ड्रायव्हर आहे. खरं सांगायचं तर मी त्याच्याशी लग्न केलं तर माझ्या बाबांची इज्जत काहीच राहणार नाही. बाबांना असंच वाटेल की मी पळून आलीये. पण राजा खूपच स्वाभिमानी आहे. खरं सांगायचं तर त्याला माणसांच्या स्वप्नांची कदर आहे आणि म्हणूनच मला राजाशी लग्न करायला लागेल आणि मी करणार. माझ्याकडे पर्यायच नाही. आणि शेवटी अवनी इन्स्पेक्टर साहेबांना बोलते ठीक आहे की मी लग्न करायला तयार आहे. तेव्हा मात्र सिनियर इन्स्पेक्टर त्यांच्या लग्नाची तयारी करते आणि त्यांचं दणक्यात असं लग्न लावून देते. हे सगळं चंद्रकांत सर बाहेर उभं राहून बघत असतात. अवनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना बघून चंद्रकांत सरांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. चंद्रकांत सर तिथेच एकाएकी बसतात आणि हमसा आमची रडायला लागतात. ते म्हणतात हे सर्व काय चाललंय? का का माझ्या मुलीने माझा विश्वासघात केला, माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली. आजपर्यंत मी माझ्या मुलीला प्रत्येक गोष्ट मिळवून दिली, पण आज मात्र माझ्या मुलीने माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. या ड्रायव्हरशी लग्न करून तिने माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली. आता काय करू? चार चौघात तर तोंड दाखवायला सुद्धा मला जागा शिल्लक राहिली नाही. काय करावं तेच मला कळत नाही. पण मला शांत राहून चालणार नाही. काहीतरी केलं पाहिजे. पण काय करू मी? तेवढ्यात मात्र अवनी आणि राजाचं लग्न झालेलं असतं. तर इकडे विवान महेशला म्हणत असतो, अरे काय चाललंय काय तुझ्या बापाचं? अजून सुद्धा तो अवनीला घेऊन येऊ शकत नाही का? हे बघ महेश, मी काहीही ऐकून घेणार नाही. माझं लग्न हे त्या अवनीशी झालंच पाहिजे. तेव्हा मात्र महेश बोलतो, प्लीज प्लीज स्वतःला शांत कर. तुझं काय चाललंय विवान, तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस. प्लीज प्लीज शांत बसशील का? त्यावेळेला विवान बोलतो, मला शांत बसायचं नाहीच आहे. एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी मी शांत आता बसणारच नाही. मला सुद्धा बघायचं आतमध्ये काय चाललंय ते. आणि विवान तातडीने तिथे गेलेला असतो. समोरच अवनी आणि राजाचं झालेलं लग्न पाहून विवानच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि विवान मोठ्याने ओरडतो, अवनी तू हे काय केलंस? मला तुझ्याशी लग्न करायचं होतं अवनी मोठ्याने बोलते, मला तुझ्याशी कधीच लग्न करायचं नव्हतं विवान, म्हणूनच मी हे पाऊल उचललं. त्यावेळेला चंद्रकांत सर बोलतात, अवनी आज मात्र तू माझा विश्वासघात केलास आणि आज काहीही करून मी तुला माफ करणार नाही. अवनी तू जे काही केलंस ना त्याला शिक्षा ही तुला मिळणारच. तेव्हा मात्र राजा बोलतो, प्लीज प्लीज सर ऐकून तरी घ्या. तेव्हा लगेच मोठ्यानी चंद्रकांत सर बोलतात, ए तू गप्प बस. तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? त्यावेळेला लगेच मोठ्यानी राजा बोलतो, हे बघा आता मी तुमचा जावई आहे. त्यावेळेला लगेच चंद्रकांत सर बोलतात, जावई? अरे तू माझा जावई होण्याची तरी लायकीचा आहेस का? मुळात या मुलीच्या नावानेच मी आंघोळ करणार आहे. ही मुलगी माझी नाहीच. माझी मुलगी तर कायमची माझ्यासाठी काय आयुष्यातून निघून गेले. तेव्हा मात्र अवनी बोलते, बाबा तुम्ही काय बोलताय? बाबा तुम्हाला कळतंय का? बाबा प्लीज असं नका ना बोलू. त्यावेळेला चंद्रकांत सर बोलतात, कोण बाबा? कोण? तू काय बोलतेस कळतंय का? तुला बाबा बोलण्याचा अधिकारच नाहीये. तू असा विचारच मनात आणू नकोस, कळतंय का तुला? अवनी तू माझ्या मनातून कायमची उतरलीस. मी तुझ्या नावाने आंघोळ केलीये. अवनी आजपासून तू माझ्या आयुष्यात कायमची नाहीयेस. तेव्हा मात्र अवनी बोलते, बाबा तुम्ही काय बोलताय? बाबा तुम्हाला समजतंय? बाबा असा विचार सुद्धा मनात आणू नका ना. तेव्हा मात्र मोठ्याने चंद्रकांत सर बोलतात, गप्प बस अवनी. अगं तुला कळतंय का? तू तुझ्या बापाच्या विरोधात जाऊन या नोकराशी लग्न केलंस. काय इज्जत ठेवलीस तू तुझ्या बापाची? अवनी आजपासून तू कायमची माझ्यासाठी गेलीस. तेव्हा मात्र राजा बोलतो, सर असं करू नका. अहो तुमच्या मुलीच्या मनाचा तरी विचार करा. तेव्हा मात्र मोठ्याने चंद्रकांत सर बोलतात, गप्प बस तू. सोडणार नाही मी तुला. तुला काय वाटलं या चंद्रकांतला तू फसवलंस? त्याच्या मुलीला तू असं पळवून आणून लग्न केलंस.
तर सहजासहजी तो तुला सोडेल? अरे तुझ्या सगळ्या कुटुंबाला मी बर्बाद करेल आणि सोबत या अवनीला सुद्धा बर्बाद करणार. तेव्हा मात्र सिनियर इन्स्पेक्टर बोलते, अहो काय चाललंय तुमचं? स्वतःच्याच मुलीच्या बाबतीत तुम्ही असा कसा विचार करू शकता? तेव्हा मात्र चंद्रकांत सर बोलतात, जेव्हा ही मुलगी माझा विश्वासघात करू शकते तेव्हा मी तिच्या बाबतीत असा विचार नक्कीच करू शकतो. तेव्हा मात्र अवनी बोलते, बाबा बाबा प्लीज समजून घ्या. तेव्हा मात्र विवान बोलतोय, गप्प बस. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्याची वाट लावलीत. अवनी सोडणार नाही मी तुला. त्यावेळेला सिनियर इन्स्पेक्टर विवानला बोलते, विवान आत्ताच्या आता इथून निघून जायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची चंद्रकांत सर, विवान तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहात आणि आता जर का तुम्ही इथून निघून गेला नाहीत ना तर मात्र तुमची वाट लावेन वाट. इकडे मात्र आत्या खूपच चिडलेली असते. त्यावेळेला तिला मोठ्यानी धोंडू बोलतो, ए गप्प बसा, शानपणा करायचा नाही. आता तू बघच, माझ्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणारच. या घरात राजा नक्कीच सुनेला घेऊन येणारच. त्यावेळेला मात्र मोठ्यानी आत्या बोलते, अरे माझा शाप आहे माझा. काही झालं तरी या घराला कधीच बाईचा आशीर्वाद नाही मिळणार. तेव्हा मात्र धोंड्या खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला तो तिच्यावरती धावून जातो. त्याच वेळेला मोठ्यानी सूर्या बोलतो, प्लीज जरा शांत बसा ना. काय चाललंय तुमचं? असा विचार सुद्धा मनात आणू नका. आणि आत्या का तू सारखी सारखी आमच्या वाटेला येतेस? त्यावेळेला लगेच आत्या बोलते, तू गप्प बस रे. तुला कशाला मध्ये मध्ये बोलायला पाहिजे? तुझ्या या बापाला सांग ना. तेवढ्यात मात्र तिथे चंद्रकांत सर आलेले असतात आणि चंद्रकांत सर मोठ्याने बोलतात, ए धोंड्या तू बघ आता तुझ्या आयुष्याची कशी राख रांगोळी करतो ती. तुझ्या मुलाची एवढी हिंमत की त्याने माझ्या मुलीला फसवलं, पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलीशी लग्न केलं. आता मात्र मी त्याला सोडणार नाही. तेव्हा मात्र धोंड्याला खूपच आनंद झालेला असतो. तो मोठ्याने बोलतो, काय माझ्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला म्हणजे माझ्या राजाचं लग्न झालं. मला तर हेच पाहिजे होतं. आता तर मला खूप आनंद झाला, आनंद मी सांगू शकत नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी चंद्रकांत सर बोलतात, ए तुला कळतंय का तुम्ही कोणाशी गद्दारी केलेत ती? अरे तुम्ही मला ओळखत नाही आहात ओळखत. आता तर बघा तुमची कशी वाट लावते ती मी. तेव्हा मात्र मोठ्यानी धोंड्या बोलतो, गप्प बस रे. अरे तुला काय करायचंय ते कर. मी नाही तुला घाबरत. आणि तुला काय वाटलं तू काही करशील आणि मी शांत बसे? अरे माझ्या राजाने तुझ्या नाकावर टिचून तुझ्या मुलीशी लग्न केलंय. याचा अर्थ आता तू बघस तो तुझी कशी वाट लावेल ते. अजून सुद्धा तू माझ्या राजाला ओळखलं नाहीयेस. तेव्हा मात्र मोठ्यानी चंद्रकांत सर बोलतात, अरे ओळखलंस तर तू नाहीस मला. आता फक्त तुम्ही बघा, तुम्ही या चंद्रकांत देशमानेशी पंगा घेतलायत. आता तर तुमची वाट लागणार. तर तिकडे आत्या लगेच बोलते, बरोबर बोललात तुम्ही चंद्रकांत सर. अहो ही माणसं आहेतच तशी, त्याच लायकीची आहेत. काही झालं ना तरी या माणसांना सोडू नका तुम्ही. या माणसांना त्यांची लायकी दाखवाच. तेव्हा मात्र चंद्रकांत सर बोलतात, बाई तुम्ही सांगायची गरज नाही मी काय करायचं आणि काय नाही ते. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा धोंड्या, आता मात्र फक्त तुम्ही तयारीतच राहा. तेव्हा मात्र धोंड्या खूपच खुश असतो आणि म्हणतो, तुला जे करायचंय ते कर रे, आम्ही आहोत तयारीत. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अवनी पोलीस स्टेशनमध्ये खूपच रडत असते. त्याच वेळेला राजा अवनीला बोलतो, अवनी मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा. अवनी मॅडम मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण अवनी मॅडम तुम्ही जर का हा विचार केलात तर बरं होईल. त्यावेळेला मात्र अवनी बोलते, तुला कळतंय राजा तू काय बोलतोयस ते? जरा तरी विचार कर. राजा ज्या बाबांना मी कधीच दुखवण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही, त्याच बाबांनी आज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या नावाने अंघोळ केली. मला माझ्या बाबांना कधीच दुखवायचं नव्हतं. त्यांनी सगळ्या गोष्टी मला कायम पहिल्यांदा मिळवून दिल्या. तेव्हा मात्र राजा बोलतो, अवनी मॅडम खरं सांगू का आता सर खूपच रागात आहेत म्हणून ते एवढे चिडलेत. पण जेव्हा ते शांत होतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोला ना.
तेव्हा लगेच अवनी बोलते, नाही, बाबा कधीच शांत होऊ शकत नाही. बाबांना खूपच राग आलाय एवढं मात्र नक्की. आणि मला आता कळून चुकलंय की बाबा असा विचार आता कधीच करणार नाही. मी त्यांना जरी समजवायला गेले तरी सुद्धा ते माझा रागरागच करणार. त्यांच्याशी बोलण्यात अर्थच नाही. त्यावेळेला राजा बोलतो, अवनी मॅडम, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही हे लग्न का केलं ते? अवनी मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा मात्र अवनी बोलते, राजा तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. मी तुझ्याशी लग्न केलं असलं ना तरी सुद्धा तुझ्यावरती आता जे संकट येणार आहे ना त्या संकटाला तू कसा सामोरं जाशील? फक्त आणि फक्त माझ्यामुळे तू या सर्व गोष्टींमध्ये अडकणार आहेस. तेव्हा मात्र मोठ्यानी राजा बोलतो, तुम्ही काळजी करू नका अवनी मॅडम, तुम्ही खुश आहात ना, बस झालं. तुमच्या स्वप्नांची तर राख रांगोळी झाली नाही ना. तुम्ही जर का तुमच्या वडिलांच्या बोलण्यावरून त्यांच्यासोबत घरात गेला असतात तर कदाचित आता सगळं काही फिसकटलं असतं. त्याच वेळेला लगेच अवनी बोलते, राजा पण होणाऱ्या परिणामांना सामोरं कसं जायचं? त्यावेळेला राजा बोलतो, तुम्हाला काळजी करायची गरज नाही, मी आहे ना, मी सगळं काही अगदी व्यवस्थित करेन. पण तुम्ही मात्र प्लीज स्वतः हार मानू नका, आपण सगळं काही नीटच करून घेऊ. त्यावेळेला मात्र मोठ्यानी अवनी बोलते, राजा तू सोबत आहेस म्हणून मला कसलीही भीती वाटत नाही. त्यावेळेला लगेच राजा बोलतो, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही, मी आहे ना, मी सगळं काही नीटच करणार. त्यावेळेला राजा स्वतःशी बोलतो, मी फक्त बोलतोय पण आता कोणकोणत्या गोष्टींसाठी मला सामोरं जावं लागणार आहे देवच जाणे. मला तर आता कळतच नाहीये की काय करावं ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अवनी आणि चंद्रकांत सरांमधले गैरसमज राजा दूर करू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.